तर आपण नावाची कन्सेप्ट जी आहे ते पायथन प्रोग्रामिंग मध्ये त्या फंक्शन्स नावाच्या कन्सेप्टद्वारे आपण जे कोड जे आहे खूप मोठा कोड होत होता त्याचा आपण एक छोट्या कोड मध्ये रूपांतर करतो. म्हणजेच एक लाईन मध्ये आपण पूर्ण जे लॉजिक आहे ते डबल लिहिलं जाऊ शकत नाही किंवा डबल लिहायची गरजच नाही. तर सगळ्यात अगोदर इथं दिलेलं आहे रियुजेबल ब्लॉक ऑफ कोड दॅट परफॉर्म्स द स्पेसिफिक टास्क. दे हेल्प मेक प्रोग्राम मॉड्युलर, रीडेबल अँड मेंटेनेबल. म्हणजे यामध्ये असं म्हणतं की तुमचा प्रोग्राम जे आहे एक लाईन ऑफ कोड मध्ये लिहितं, त्याच्यानंतर रीडेबल फॉर्मॅट मध्ये लिहितं आणि त्याच्यानंतर मेंटेन करते. जे कोड जे आहे ते जास्त न करता तो कमी लाईन्स मध्ये करून. सगळ्यात अगोदर फंक्शन्स डिफाईन कसं करायचे. एखाद्या वेळेस आपण फंक्शन्स यूज करतो तेव्हा त्याला डिफाईन करणं पण गरजेचं आहे. तुम्ही डिफाईन न करता फंक्शन्स यूज करू नाही शकत. तर सगळ्यात अगोदर फंक्शन्स कुठलंही डिफाईन करण्याच्या अगोदर त्याला डेफ का नावाचे कीवर्ड्स जे आहे ते कीवर्ड्स यूज करून तुम्ही फंक्शन्स तुमचं डिफाईन. तर फंक्शन डिफाईन करण्यासाठी सगळ्यात अगोदर जे आहे तुम्हाला एक डेफ नावाचा कीवर्ड जो आहे, यू कॅन डिफाईन फंक्शन युजिंग द डेफ कीवर्ड. डेफ कीवर्ड यूज करून तुम्ही पायथन प्रोग्रामिंग किंवा पायथन प्रोग्रामिंग मध्येच तुम्ही ते यूज करू शकता डेफ नावाचा कीवर्ड आणि तुमचं फंक्शन्स जे आहेत ते राईट करू. जेव्हा डेफ नावाचा कीवर्ड देतो त्याच्या पुढे आपल्याला काहीतरी फंक्शन्सला पॅरामीटर्स द्यावे लागतील. फंक्शन्स जेव्हा आपण डिफाईन करतो त्या टायमिंगला सगळ्यात अगोदर जे कंडिशन आहे ते फंक्शन्सचं नाव द्यायचं. तर आपल्याला इथं पर्सेंटेज काढायचं आहे. एका स्टुडंट्स किंवा एका स्टुडंट्स मध्ये 6 सब्जेक्ट आहेत एका स्टुडंट्सला आणि त्या 6 सब्जेक्टचे मार्क आपण त्याला देणार आहोत किंवा कम्प्युटर सिस्टीमला देणार आहोत आणि ती कम्प्युटर सिस्टीम किंवा पायथन प्रोग्रामिंग ते आपल्याला आउटपुट फॉर्मॅट मध्ये त्याचं पर्सेंटेज जे आहे ते काढून. तर आपण एक सगळ्यात अगोदर पर्सेंटेज नावाचं जे फंक्शन्स आहे फंक्शन्स नेम ते डिफाईन केलं आणि त्यामध्ये आपण आर्ग्युमेंट देऊ शकता किंवा ब्लँक पण ठेवू शकता तुम्ही. माझं सजेशन राहील आर्ग्युमेंट द्या. तेव्हा तुम्ही फंक्शन्स नेम डिफाईन करता त्यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर द्यावं लागतं ते स्टुडंट्सचे मार्क्स. आपण स्टुडंट्सचे मार्क्स जे आहेत ते न देता आपण पर्सेंटेज नाही काढू शकत. त्यामुळे स्टुडंट्सचे मार्क्स जे आहेत ते आपल्याला द्यावे लागतील. त्यासाठी मी एक व्हॅरिएबल क्रिएट करेन आणि ते व्हॅरिएबल कशाला म्हणतात तर व्हॅरिएबल एक लाईक कंटेनर ज्यामध्ये आपण खूप साऱ्या व्हॅल्यूज किंवा डेटा टाईप स्टोअर करू शकतो. तर मी एक व्हॅरिएबल क्रिएट करणार आहे स्टुडंट. तर इथं एरर शो करते कारण आपण जेव्हा व्हॅरिएबल क्रिएट करतो त्या टायमिंगला आपल्याला ब्लँक स्पेस जे आहे ते अलाउड नाही पायथन प्रोग्रामच्या अंदर. तुम्ही एकतर नंबर लिहू शकता किंवा एकदम अटॅच मध्ये पण करू शकता म्हणजे विदाउट ब्लँक स्पेस न देता. पण माझं सजेशन राहील आपल्याला ओळखू येण्यासाठी तुम्ही असं एक अंडरस्कोर दिलं तरी चालेल. एक व्हॅरिएबल क्रिएट करतो आणि त्यामध्ये एका स्टुडंट्सचे मार्क्स जे आहेत त्याची लिस्ट जी आहे ती मी त्या व्हॅरिएबल मध्ये स्टोअर करतो. त्यामध्ये पहिल्या
यात त्याला 85 पडले, त्याच्यानंतर 56 पडले दुसऱ्या विषयात, तिसऱ्या विषयात 45 पडले, त्याच्यानंतर चौथ्या विषयात परत 45 पडले, 48, त्याच्यानंतर 47. जेव्हा आपण स्टुडंट्सचे मार्क्स देतो, पण आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे का? आपण स्टुडंटचे जेव्हा मार्क्स काढत असतो किंवा मार्क्स पर्सेंटेज जेव्हा आपण काढत असतो, त्या टायमिंगला पूर्ण स्टुडंट्सचे जे मार्क्स आहेत त्याचं आपण ऍडिशन करतो. सम ऑफ मार्क्स नावाचं एक व्हॅरिएबल क्रिएट केला आणि त्यामध्ये याचं जे सम आहे ते स्टोअर करणार आहे. पूर्ण मार्क्सचं जे ऍडिशन आहे ते मी ह्या व्हॅरिएबल स्टोअर करणार आहे. त्याच्यानंतर आपण ते ऍडिशन तर केलं, पण आपल्याला डिवायडेशन करण्यासाठी सब्जेक्ट किती सब्जेक्ट आहेत त्याला ते पण गरजेचं आहे ना. त्यासाठी आपण सब्जेक्ट टोटल सब्जेक्ट नावाचं एक आपण या ठिकाणी एक व्हॅरिएबल्स बनवू आणि त्यामध्ये लेंथ देऊ किंवा ह्या सब्जेक्ट या लिस्ट जी आहे, मी जे लिस्ट दिलेली आहे त्या लिस्ट मध्ये किती डेटा टाइप्स किंवा नंबर स्टोअर आहेत ते आपण बघू. तर यासाठी बघण्यासाठी आपल्याला एक लेंथ नावाचा फंक्शन द्यायचं आणि त्यामध्ये त्याचं व्हॅरिएबल टाइप कोणता आहे ते देऊन टाकायचे. स्टुडंट्स मार्क्स त्याचं व्हॅरिएबल टाइप्स आहे, मी ते दिलं. जेव्हा आपण मार्क्स देतो तेव्हा सगळ्यात अगोदर आपल्याला ॲव्हरेज काढायचं तर ॲव्हरेज काढण्यासाठी आपण काय करणार, एक ॲव्हरेज नावाचं व्हॅरिएबल जे आहे ते क्रिएट करू आणि त्यामध्ये आपण स्टुडंट्सचे मार्क आणि त्यांचं जे लेंथ आहे सब्जेक्टची त्यात डिवायडेशन करू. तर सगळ्यात अगोदर स्टुडंट्सचे मार्क्स डिवायडेड बाय स्टुडंट्स सब्जेक्ट, टोटल सब्जेक्ट, हे व्हॅरिएबल डिवायडेशन मध्ये खालच्या साईडला आणि वरच्या साईडला मार्क्स जे आहेत ते वरच्या साईडला. स्टुडंट्स मला सॉरी सॉरी तर चुकलंय. तर आपल्याला स्टुडंट्सचे मार्क्स द्यायचे नाहीये, तर सम ऑफ मार्क्स, ते मार्क्सचे जे ऍडिशन आहे ते आपल्याला द्यायचं. त्याच्यानंतर मी इथे प्रिंट करेन की मला हे ऍव्हरेज काढून दे. जेव्हा मी हा प्रोग्राम रन करतो तेव्हा मला काहीच दिसणार नाही. असं का? प्रोग्राम तर एक करेक्ट आहे. जर सपोज प्रोग्राम मध्ये काही एरर असतात तर हे का असं रन केल्यानंतर एरर असे रेड लाईट आले, पण प्रोग्राम तर चालू आहे पण मला आउटपुट का नाही देते? तर यामागचं कारण आहे की आपण जेव्हा फंक्शन्स क्रिएट करतो त्या टायमिंगला फंक्शन्सला आपल्याला कॉल करावं लागतं. तर फंक्शन्सला कॉल करण्यासाठी त्याचं नाव द्यायचं फक्त आणि कॉल केल्यानंतर हे बघा पर्सेंटेज काढून दिलं. पण समजा आपल्याला हे एका स्टुडंट्सचे काढलो, आपल्याला मल्टिपल स्टुडंट्सचे जर काढायचे असतील तर आपण याला परत कॉपी कॉपी नाही करायचं. तर या ठिकाणी आर्ग्युमेंट द्यायचे ए कॉमा बी कॉमा
आणि ह्या ठिकाणी आपले किती सब्जेक्ट आहेत? 6 सब्जेक्ट आहेत, त्यामुळे आपण 6 आर्ग्युमेंट. आणि या ठिकाणी जे आहे ते मार्क्स कट करून या ठिकाणी पण आपण एक आर्ग्युमेंट 6 इथून कॉपी करतो मी. कॉपी. आणि ह्या पर्सेंटेज मध्ये मी मार्क्स देतो स्टुडंट्सचे. इथं एकाला 56 पडले, एकाला 85 पडले. ठीक आहे. जेव्हा मी हे रन करेन प्रोग्राम, त्या टाइमला मला स्टुडंट्सचे जे पर्सेंटेज आहे ते काढून भेटेल. सपोज मला दुसऱ्या स्टुडंट्सचे काढायचे, तर मी ह्या ठिकाणी परत एकदा कॉल करेन त्याच फंक्शनला, आणि त्या ठिकाणी मी मार्क्स देईल फक्त. हे बघा, मला सेकंड स्टुडंट्सचे पण पर्सेंटेज आले. त्या प्रकारे आपण फंक्शन्सचा यूज करतो. समजा इथे जर मी हे फंक्शन्स डिफाईन नसतं केलं, मी तुम्हाला एक दाखवतो. मी जर हे फंक्शन्स डिफाईन नसतं केलं, तर मला प्रत्येक स्टुडंट्सचे मार्क काढायसाठी मला एवढा प्रोग्राम परत लिहत बसावा लागला. म्हणजे हे जे प्रोग्राम आहे टोटल मी जे ब्ल्यू मध्ये केले ना, ते सर्व प्रोग्राम मला परत 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 लिहावं लागतं. त्यामुळे फंक्शन्स जे आहेत पायथन मध्ये यूज करतात. आणि पहिला प्रश्न काय विचारलं होतं? कुठलीही गोष्ट यूज करत असताना त्याच्या मागे काहीतरी लॉजिक असतं. तर हे आहे लॉजिक. तर ते काय करतं, जे आपण जास्त कोड लिहायचं जे आहे ते आपलं कमी करतं आणि ते एका लाईन मध्ये असतं. जसं की आपल्याला परत एकदा आपण लाखो स्टुडंट्सचे मार्क्स देऊ शकतो, आणि लाखो स्टुडंट्सचे मार्क्स जे आहेत ते एका लाईन मध्ये आपण आणू शकतो. सपोज मी अजून एका स्टुडंट्सचे मार्क्स देऊन दाखवतोय. आपण मी एक हे घेतलं, परत एकदा कॉल केला, आणि त्या ठिकाणी मी सगळ्यांना 25 25च देतो मार्क्स. तेव्हा मी हा प्रोग्राम रन करेन, तेव्हा मला परत एकदा त्यानं आउटपुट आणून दिलंय का. पहिल्याला फर्स्ट स्टुडंट्सला किती पडलेत? 65 पडलेत. दुसऱ्याला 53% पडलेत, आणि चौथ्याला 25% हे मार्क पडले. म्हणजे अशा प्रकारे हे आपल्याला कॅल्क्युलेशन करून देतं, आणि आपला प्रोग्राम जो आहे तो कमी कोड मध्ये करण्याचं काम जे आहे ते फंक्शन्स कडून केलं जातं. पायथन प्रोग्रामिंगच्या आतमध्ये जे फंक्शन्स यूज केले जातात, त्यामुळे हे जे आहे एवढा कोड लिहायच्या ऐवजी मी फक्त एका लाईन मध्ये स्टुडंट्सचे मार्क काढू शकतो. पण नेमकं आता इथे एक प्रिंट एक फंक्शन आहे, आणि आपण जर समजा ह्या ठिकाणी प्रिंट न करता इथे रिटर्न पण देऊ शकतो बरं का. दोन्हीचं काम एकच आहे, ते फक्त आणि फक्त रिटर्नच देणार. पण त्यामध्ये तुम्हाला काय काय चेंजेस करावे लागतील. जर समजा कुठे प्रश्न विचारला, रिटर्न फंक्शन दिलं, तर तुम्हाला खाली काय द्यावं लागेल. आता मी समजा इथे एक रिटर्न फंक्शन देतो, रिटर्न, आणि त्याला ऍज ॲप स्ट्रिंग्स करतो. फॉर्मॅटेड स्ट्रिंग जर तुम्ही बघितलं नसेल, तर माझे मागचे लेक्चर बघा, तुम्हाला समजेल फॉर्मॅटेड स्ट्रिंग काय यूज केली जाते. तर इथे काय करू, टोटल पर्सेंटेज. इथे थोडं जरी शॉर्ट मध्ये टोटल पर्सेंटेज ऑफ स्टुडंट.
आणि ह्या ठिकाणी मला ॲव्हरेजचं आउटपुट पाहिजे. ॲव्हरेज देतो आणि इथं पर्सेंटेजचं पुढे आयकॉन देतो. जेव्हा मी हा प्रोग्राम रन करतो त्या टाइमला आउटपुट नाही भेटणार का? हे बघा, प्रोग्राम तर राईट आहे, प्रोग्राम मध्ये काहीच चुकी नाही, पण मला ते आउटपुट नाही देते का? तर मी तर बोललो दोन्हीचं काम एकच आहे. तर त्यासाठी तो आपल्याला सगळ्यात अगोदर जे आहे, जेव्हा आपण फंक्शन रिटर्न जे आहे रिटर्न जेव्हा देतो, एका फंक्शन्स मध्ये आपण रिटर्न मागतो. रिटर्न म्हणजे तू मला त्याचं आउटपुट दे, मी तुला हे सगळं कोड दिले, मला त्याचं तू आउटपुट दे रिटर्न. पण त्या टायमिंगला आपल्याला फंक्शन्सला कॉल करावं लागतं. फंक्शन्सला कॉल केल्यानंतर त्या फंक्शन्सला परत प्रिंट करावं लागतं. हे काय झालं बाबा? आपण रिटर्न देऊ इथं. प्रोग्राम कट झालाय माझा. टोटल पर्सेंटेज ऑफ स्टुडंट. जेव्हा आपण एका फंक्शन्सला कॉल करतो तेव्हा जेव्हा रिटर्न मागतो त्या फंक्शन्सला, त्या टायमिंगला आपल्याला त्या फंक्शन्सला प्रिंट करावं लागतं. लाईक मी करून दाखवतो प्रिंट. इथं पण मला प्रिंट करावं लागतं. जेव्हा मी हे प्रिंट करेन तेव्हा मला याचं पर्सेंटेज ते ऑटोमॅटिकली देईल. म्हणजे मी काय बोलतो या प्रोग्राम मध्ये, जेव्हा आपण एखाद्या फंक्शन डिफाईन करतो आणि त्या टायमिंगला अशा प्रकारे जे रिटर्न्स मागतो, त्या टायमिंगला आपल्याला त्या कॉल्सला पण प्रिंट करावं लागेल. समजलं का नाही? ज्या फंक्शन्सला आपण प्रिंट करतो त्या टायमिंगला आपल्याला ते कॉल करावं लागेल त्या परत फंक्शन्सला, की बाबा हे प्रिंट करून दे मला कॉल केलेलं. तर या प्रकारे हे रिटर्न फंक्शन्स आणि फंक्शन्सचं जे आहे ते काम असतं. त्याच्यानंतर समजा आपण एखाद्या आतमध्ये एक मी आर्ग्युमेंट दिला, त्यामध्ये आतमध्ये जे आहेत हे जेव्हा ऑटोमॅटिकली बाय डिफॉल्ट हे ए ची व्हॅल्यू घेईल, पुन्हा बी ची व्हॅल्यू घेईल, आपोआप ते ऑटोमॅटिक ठरवतील की ए ची व्हॅल्यू कोणती, बी ची व्हॅल्यू. फक्त तुम्ही त्यांचं काम द्यायचं, फक्त मार्क्स द्यायचं काम करायचं लाईन. पण समजा मी ह्या ठिकाणी ह्याचे मार्क्स आहेत स्टुडंट्सचे मी ऑलरेडी ठरवून ठेवलेले आहेत. मी काय म्हणतोय, ए ची व्हॅल्यू मी ऑलरेडी ठरवून ठेवलेली आहे सगळ्यांची व्हॅल्यू. ए ची व्हॅल्यू मी समजा 85 ठरवली, त्याच्यानंतर बी ची व्हॅल्यू मी 89 ठरवली, त्याच्यानंतर सी ची व्हॅल्यू जी आहे ती मी 56 ठरवली, त्याच्यानंतर डी ची व्हॅल्यू जी आहे ती परत एकदा 56 ठरवली, त्याच्यानंतर आपण ई ची व्हॅल्यू पण ठरवली. अशा प्रकारे मी सगळ्या जे आर्ग्युमेंटची व्हॅल्यू आहे ते ठरवली आणि हे फंक्शन्स कॉल करतो. त्यावेळी मला दोन्ही ठिकाणी एकच पर्सेंटेज का दाखवतंय? हे मार्क्स तर अलग अलग दिलेत नाही का? इथं अलग दिलेत आणि इथं सगळ्यांना 25 दिलेत, तरी मला इथं एक्सेस दाखवते. काय ह्याच्या मागचं लॉजिक? तर
जेव्हा आपण फंक्शन्स मध्ये एखादी व्हॅल्यू ठरवतो, ते किती वेळेस पण कॉल करा तेच व्हॅल्यू बाय डिफॉल्ट ते धरतात. म्हणजे एफ ची व्हॅल्यू 25 आहे, इथं एफ ची व्हॅल्यू 25 आहे, इथं पण एफ ची व्हॅल्यू 25 आहे. आणि समजा मी अजून एकदा जर कॉल केलो आणि तिथे मी जर समजा 45 व्हॅल्यू दिलो, तर ते बाय डिफॉल्ट ए चीच व्हॅल्यू धरल. समजलं का नाही मी काय बोलतोय ते? तुम्ही एकदा जर फंक्शन्स डिफाईन केलं किंवा एक व्हॅरिएबल किंवा एक आर्ग्युमेंट दिलेत आणि त्या आर्ग्युमेंटची व्हॅल्यू तुम्ही ऑलरेडी डिफाईन केलेली आहे फंक्शन्स मध्ये, आणि तुम्ही त्याला परत एकदा कॉल करताय, तर ते काय करेल? ए ची व्हॅल्यू जर समजा तुम्ही तिथे 25 दिली, तर इथं 85, तर 85 डिनोट करेल, म्हणजे 85 धरेल, याची व्हॅल्यू पण 85 आहे. तर हे आतमध्ये जे आपण व्हॅरिएबल्स क्रिएट करतो, व्हॅरिएबल्स म्हणजे मी सांगितलं ना, लाईक कंटेनर, त्यामध्ये आपण मल्टिपल डेटा टाइप्स जे आहेत ते स्टोअर करण्याचं काम आपण त्यामध्ये करत असतो. जे आपण एका फंक्शन्स मध्ये व्हॅरिएबल्स क्रिएट करतो, त्या व्हॅरिएबल्सला आपण काय म्हणायचं? तर त्याला लोकल व्हॅरिएबल, लोकल व्हॅरिएबल. आणि जे मी बाहेरच्या साईडला, आता जर समजा मी इथे ए ची व्हॅल्यू सगळी दिली, मी इथे ए ची व्हॅल्यू दिली 35, त्याच्यानंतर बी ची व्हॅल्यू मी सगळ्यांना 25 25 देतो, 25 दिली, त्याच्यानंतर बी ची व्हॅल्यू पण मी 25 दिली, त्याच्यानंतर सी ची व्हॅल्यू पण मी 25 दिली, परत एकदा डी ची व्हॅल्यू मी 25 दिली, ई ची व्हॅल्यू पण मी 25 दिली, एफ ची व्हॅल्यू पण मी 25 दिली. आणि जेव्हा मी ह्याला प्रिंट करेन, काय एरर दाखवते का? तर नाही. मला परत एकदा तेच दाखवते, तर का? कारण माझ्या ऑलरेडी ठरलेल्या व्हॅल्यू. समजते का? आता समजा मी अशा प्रकारे प्रोग्राम लिहिलाय, आम्ही इथून आर्ग्युमेंट डिलीट करून टाकतो. हे जे आहेत मी दिलेले आर्ग्युमेंट आहेत ते डिलीट करून टाकतो. अजून एका प्रकारे फंक्शन जे आहे ते डिफाईन करू शकतो. इथं कट करून टाकतो मी. मी ए आणि बी ची व्हॅल्यू जी ठरवलेली आहे, मी हे ठरवले, पण या ठिकाणी मी अशा प्रकारे पण देऊ शकतो, आणि इथे डायरेक्टली येथे एफ पर्यंत आर्ग्युमेंट देतो. ए बी, मी अशा प्रकारे पण जे आहे ते फंक्शन्सला कॉल करू शकतो बरं का. काय म्हणते? ही ऍट्रिब्यूट काहीतरी याला दाखवते, लाईन कोणती आहे बघा, लाईन ते पण दाखवते लगेच, 15वी लाईन. हे बघा, इथं काहीतरी मी कॉमा द्यायच्या ऐवजी डॉट दिले. तेव्हा मला रन करेन या टायमिंगला, तर हे बघा माझे पर्सेंटेज असं पण काढू शकतो बरं का मी. म्हणजे मी अशा प्रकारे पण फंक्शन्स करू शकतो, किंवा डायरेक्टली जर आर्ग्युमेंट दिलं, याच्यात व्हॅल्यू स्टोअर केली, तर ऑटोमॅटिकली बाय डिफॉल्ट समजू शकतो. जर समजा तुम्हाला कुठल्या स्टुडंटचे मार्क्स जे आहेत, सपोज बीच्या 3 नंबरला आपण दुसरी नंबर घ्यायचे मार्क्स, तर आपण ह्या प्रकारे पण लिहू शकतो. मी डी ला वरती पण लिहू शकतो, हे बघा इथं व्हॅल्यू कट केली, आणि त्याच्यानंतर मी 1 नंबरला पण डी ला घेऊ शकतो, आणि बाय डिफॉल्ट तुम्हाला ते मार्क्स काढून देईल. तर अशा प्रकारे जे आहे ते फंक्शन्सचा यूज जे आहे त्या पायथन प्रोग्राम मध्ये करतात. पण अजून काही असे फंक्शन्स आहेत जे बुल्ट इन फंक्शन्स आहेत. आपण जर बघितलं, बुल्ट इन फंक्शन्स आपण आपण इथे एक नोट करून बघूत आपण. बुल्ट इन फंक्शन्स कोणकोणते आहेत पायथन प्रोग्रामिंग? बुल्ट इन फंक्शन्स म्हणजे ते आपल्याला स्वतः बनवायची गरज नाही.
जसं की मी इथं पर्सेंटेज नावाचं एक फंक्शन बनवलं बघा. हे माझं स्वतः बनवलंय. पण काही पायथन प्रोग्रामिंग मध्ये पण फंक्शन्स आहेत. इथं नोट करूत आपण. हे बघा, टाइप ऑफ कन्व्हर्जन फंक्शन, इंटिजर फंक्शन, फ्लोट फंक्शन, हे जे आहेत ते बुलटिन फंक्शन्स आहेत. मॅथमॅटिकल फंक्शन्स कोणकोणते आहेत तरी राऊंड सम, त्याच्यानंतर लेंथ फंक्शन कोणकोणते आहेत हे मी इथंच फंक्शन यूज केलेत ना. हे काही तुम्हाला दाखवतो मी पण. आपण लेंथ ऑफ, हे जे लेंथ काढलेलं आहे ना, फंक्शन बाय डिफॉल्ट आहे, ते आपण नाही तयार केलेलं आहे. म्हणजे पायथनच्या लायब्ररीमध्ये ते फंक्शन्स अवेलेबल आहेत. अशा प्रकारे जे आहे ते बाय डिफॉल्ट ते फंक्शन्सला कॉल करतात आणि ते फंक्शन्सचे, ज्यामध्ये ऑलरेडी फंक्शन्सचे व्हॅरिएबल्स किंवा फंक्शन्स जे आहेत त्याला आपण म्हणू शकतो बुलटिन फंक्शन्स. आणि युजर डिफाईन्ड फंक्शन्स हे आपण बनवलेले फंक्शन. तर अजून प्रकारे आता आपण प्रोग्राम करून बघू. हे इथून कट करतो मी. आपण एक सम नावाचं फंक्शन करू आणि त्यामध्ये ए आणि बी व्हॅल्यू हे देऊ, काय म्हणतात, आर्ग्युमेंट देऊ आपण ए आणि बी चे. हे छोटे छोटे प्रोग्राम आहेत जे सर्वात अगोदर तुम्ही जेव्हा पायथन प्रोग्रामिंग सुरू कराल त्या टाइमिंगला तुम्हाला हे खूप उपयोगी येतील. कारण तुम्ही ह्याचा यूज करून कुठल्याही पद्धतीनं तुमचे प्रोग्राम जे इम्प्लिमेंट करू शकता. हे छोटे छोटे ट्रिक मी सांगतोय. पूर्ण तुम्हाला आता जे सांगितलं ते खूप मोठं होतं, पण एक छोट्यामध्ये सांगतो. आपल्याला हे प्रिंट करायचे याचं ऍडिशन. ऍडिशन काय करू शकतो आपण, ए प्लस बी. समजलं का नाही? आणि परत मी एकदा सम करून 2,8 दिले, तर मला ऍडिशन करून दिली प्रत्येक वेळेस. पण ऍक्च्युली मी सांगतो हे बुलटिन फंक्शन्स आहे, ऑलरेडी बनवलेले. समजा मी इथं मल्टिप्लिकेशन करतो. समजा आपण एक स्क्वेअर काढायचे प्रत्येक व्हॅल्यूचा. स्क्वेअर काढण्यासाठी आपण एकच आर्ग्युमेंट देऊ, प्रिंट ए इंटू ए. आपण ह्याच्यात एक व्हॅल्यू देऊ. समजा मी ह्याला परत एकदा कॉल करतो मी चुकीचं, एस क्यू यू सेकंड नंबरला, आणि त्यात मी 85चा वर्ग काढणार आहे. तर 85चा वर्ग काढण्यासाठी मला काय म्हणते, तिथं आतमध्ये आर्ग्युमेंट दिले, त्याच्यानंतर इथं बंद करायचं, कंस बंद करायचं राहिले. हे कुठून आलं घरी, हे बघा. जेव्हा आपण ह्याला रन करतो तेव्हा मला हे 85चा वर्ग काढून दिला. आपण घन जर काढायचं म्हटलं तर एक सोप्या पद्धतीनं इथं परत एकदा हे ऍड करायचं, हे घन पण काढून दे. हे बघा, मी समजा इथं अजून एकदा कॉल करतो आणि आपण 2चा घन काढू, हे 8. हे अशा प्रकारे फंक्शन्सचा यूज करून तुम्ही कितीही वेळा किंवा कितीही वेळा तुम्ही एकच लॉजिक खूप वेळा वापरू शकता. तर माझे एक लेक्चर्स आता झालेलं आहे. आपलं लेक्चर इथं मी या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा प्रकारे फंक्शन्स जे आहेत ते फंक्शन्स यूज करतात पायथन प्रोग्रामिंग मध्ये. तर माझी सर्वांना एकच विनंती राहील की तुम्ही जे मागचे लेक्चर आहे ते कंटिन्युअसली बघत चला.
कारण तुम्हाला न बघितल्याशिवाय काही समजणारच नाही. तुम्ही जेव्हा बघाल सगळ्या गोष्टी, तेव्हाच तुम्हाला मी काय सांगतोय ते समजेल. असं डायरेक्टली आल्यानंतर काही समजणार नाही. तर माझी एक विनंती राहील सर्वांना, माझं जे इंस्टाग्राम हँडल आहे त्याला फॉलो करा. आणि त्या इंस्टाग्राम हँडलवरती मी जे आहेत दररोज काही ना काही लॉजिक गोष्टी सांगतोय, शॉर्ट व्हिडिओ मध्ये सांगतो. कारण आपल्याला सवय लागलेली आहे शॉर्ट व्हिडिओ बघायची, त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत ते लवकर कॅप्चर होतील. नेक्स्ट कोडिंग हब नावानं माझं जे आहे ते इंस्टाग्रामला पण आहे आणि युट्यूबला पण ह्याच नावाने. त्यामुळे तुम्ही कुठूनही बघू शकता हे. तुम्ही जेव्हा हे सर्च कराल इंस्टाग्रामला वगैरे ते, तेव्हा माझं हँडल दिसेल तुम्हाला. परत एकदा सर्व जॉईन झालेल्यांना गुड आफ्टरनून. थँक्यू सो मच. असा सपोर्ट असू द्या तुमचा कायम. तुमचा असाच सपोर्ट असेल तर मी कंटिन्युअसली लेक्चर घेत चालेन आणि सर्वांना समजेल अशा पद्धतीनं. जर कुणाला समजलं नसेल तर तुम्ही प्रत्येक वेळेस मला माझा नंबर पण शेअर करतो मी. किंवा जे ग्रुपमध्ये आहेत त्यांना माझा नंबर ऍड आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून काय गोष्टी मी शिकवतो जर समजल्या नसतील तर तुम्हाला मी स्पेशली सांगतो. त्यामुळे तुम्ही ह्या ग्रुपवर या नंबरवर किंवा ह्या ठिकाणी पण कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. हॅव अ नाईस डे. तर आपलं लेक्चर इथे संपलेलं आहे. आपण लिव्ह करू शकता सगळेजण. थँक्यू सो मच. काय म्हणलास? ठीक आहे, असू दे त्या गोष्टी आपण